Good morning all. Good morning. Happy thoughts. Happy thoughts. सरांनी सांगितलंच आहे तेजज्ञान फाउंडेशनबद्दल. तर तेजज्ञान फाउंडेशन अशी संस्था आहे की जी विचारावरती काम करते. म्हणजे आपले विचार नेहमी आपण सकारात्मक असे ठेवायचे आणि नकारात्मक विचाराला पण सकारात्मकतेमध्ये कसं बदलायचं हे आपण फायनान्शियली फ्री होण्यासाठी इकडे आलेले. फायनान्शियली फ्रीडम आपल्याला प्राप्त करायचं आहे, पण तू फायनान्शियल फ्री होण्याआधी आपल्याला आतून फ्री होणं गरजेचं आहे. तर ते आपण गुगलमध्ये सगळ्या गोष्टी सर्च करतो, परंतु मी कोण आहे याचा शोध आपण कधी घेत नाही. म्हणजे आपण पृथ्वीवर आलो कशासाठी, आपल्या जीवनाचं लक्ष काय सरांनी मगाशी सांगितलं. तर जीवनाचं लक्ष काय आहे ते आपल्याला माहीतच नसतं आणि आपण पृथ्वीवरनं जातो. तर ते लक्ष प्राप्त करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपल्या जीवनाचे शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक अशी 5 क्षेत्र आहेत. त्यापैकी शारीरिकवरती आपण काम करतो, मानसिकवरती काम करतो आणि आर्थिकसाठी आपण इथे आलेलोच आहोत. परंतु त्यासोबत सामाजिकमध्ये आपल्याला रिलेशन याच्यावरती आपण काम करतच आहोत. जसं की आपल्या डेली फायनान्शियल प्रॅक्टिसमध्ये आपण ह्या 3 गोष्टीवरती काम करत असतो. परंतु स्पिरिच्युअलिटी जी आहे, आध्यात्मिकता, ॲक्च्युली आध्यात्मिकता आणि धार्मिकता हे 2 गोष्टीमध्ये आपण गफलत करतो. आपली गैरसमज त्याच्यामध्ये बराचसा होतो की आपण धार्मिक गोष्टी करत असो म्हणजे आपण आध्यात्मिक आहोत असं. पण तसं नाही. आपल्याला आध्यात्मिक म्हणजे मी कोण आहे हे आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपल्याला जसं की सरांनी सांगितलं की आपण धन्यवाद देतो. सकाळी उठल्यावरती आपल्याला धन्यवाद देणं आवश्यक असतं. आणि ते का द्यायचं आहे की एक रिसर्च झालेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे रात्री जी लोक झोपतात त्यात 7.5 लाख लोक दुसऱ्या दिवशीचा सूर्य बघत नाही. म्हणजे दुसऱ्या दिवशी ते नसतात ह्या जगामध्ये. आणि हा रिसर्च आहे. तर त्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला आपल्याला धन्यवाद देणं गरजेचं आहे. ईश्वराला धन्यवाद देणं गरजेचं आहे की मला आजचा दिवस दाखवला. आणि ते आपण करत आहे सगळेजण. आणि नोईंगल्या काय असेल आपण करतोय. परंतु ते नोईंगली म्हणजे जाणून घेऊन आपण जर काय केलं तर ते खूप आपल्याला, जसं की आपण जे आपल्या अफर्मेशन आहेत त्या अफर्मेशन जेव्हा आपण रीड करतो तेव्हा त्या फील करायच्या. जसं गोल आपण लिहितोय ते गोल देखील हे मी ॲक्च्युली फील करत आहे. म्हणजे मी तो भोगवले. जसं की सर सांगतात नेहमी की मी त्या फिलिंगमध्ये आहे. तर ते फिलिंगमध्ये म्हणजे जे रिचनेसचं फिलिंग आहे, जे श्रीमंतीचं फिलिंग आहे, ते मी आहे, होणार आहे किंवा भविष्यात अशा गोष्टीने करता मी आहे, मी त्यामध्ये जगत आहे असं आपल्याला करायचं आहे. भले आपण आता नसतो त्याच्यात. जसं की आपला फोकस कशावर पाहिजे की आपला फोकस पाहिजे की मला काय हवं त्याच्यावर फोकस आहे. मला काय नको. जसं की मला आजारपण नको आपण असं म्हणतो, पण ते आजारपण नको म्हटलं की ती आजारपणावरतीच आपला फोकस जातो. जसं की कर्ज आपण म्हटलं कर्जाचा बाहेर पडलं कर्जावरती फोकस. पण आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य हवं आहे हे आपण म्हटलं तर आपण आर्थिक स्वातंत्र्य झालं तर आपण कर्जात राहणार आहे कोणी. म्हणून आपला फोकस त्याच्यावरती पाहिजे की मला आर्थिक स्वातंत्र्य हवं आहे. तर ठीक आहे. मी या ठिकाणी तेजज्ञान फाउंडेशन ही जी संस्था आहे यांनी मागच्या वर्षी ध्यान महोत्सव म्हणून साजरा केला. म्हणजे 25 वर्ष पूर्ण झाले त्याच्याबद्दल ध्यान महोत्सव म्हणून साजरा केला. संपूर्ण शाळा कॉलेजेसमध्ये आपण कार्यक्रम घेतले आणि त्याचा परिणाम म्हणून मला एक सांगायला आनंद वाटतो की 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून सेलिब्रेट करायला लागले मागच्या वर्षीपासून. आपण म्हणतो की अदृश्यामध्ये अदृश्याची शक्ती कशी काम करते तर ती ह्या प्रकारे काम करत असते. आपण आपले जे काही प्रार्थना आहे आपण ईश्वराला, आपण निसर्गाला आपण ओपनली सांगितलं पाहिजे की मला काय हवं आहे. ते तुम्ही सांगितलं ते तुम्हाला मिळतं. निसर्ग त्याप्रमाणे आपल्याला सपोर्ट करत असतो. तर प्रत्येकाने त्या फिलिंगनी, अफर्मेशन असू दे, गोल असू दे, सर्व त्या फिलिंगनी करायचं की मला ही गोष्ट मिळाली, मी संकेत दिलेला आहे. त्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्हवरती फोकस ठेवायचा, निगेटिव्हवरती फोकस ठेवायचा नाही की मला काय नको आहे, मला काय हवं आहे. आरोग्य हवं आहे, पैसा हवा आहे, स्वास्थ्य हवं आहे, समृद्धी हवं आहे. माझ्या जीवनामध्ये सगळं भरपूर आहे. सब कुछ भरपूर आहे. ह्या हेतूनेच आपण सगळ्या गोष्टी म्हणायच्या आहेत. काही नाही त्याच्यावरती फोकस करायचा नाही. आजपासून सगळे ठरवणार आहे का सर? धन्यवाद. तर या आपण आता एक छोटासा 25 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो बघणार. त्याच्यानंतरला त्याच्यामध्ये थोडंसं मेडिटेशनचा पण पार्ट आहे. तर जरूर आपण सगळ्यांनी त्याचा आनंद घ्या. म्हणजे आपण इथं आलेलो आहे याच्यासाठी तुम्ही 30 मिनिटं वेळ देत आहे तर तो 30 मिनिटाचा वेळ जो आहे संपूर्णपणे स्वतःसाठी द्या. बाकीच्या गोष्टी आपण थोड्या बाजूला ठेवूयात. ठीक आहे. धन्यवाद. नंतर भेटूया.
जो लोग ध्यान कर रहे हैं, जो नहीं कर रहे हैं, दोनों के लिए जो मार्गदर्शन है उसे लेकर आप जाएं। जो नहीं कर रहे हैं वे ध्यान को अपने जीवन में लाएं, जीवन में ध्यान का वृक्ष लगाएं। ध्यान के वृक्ष की महिमा क्या है? गांव में कोई पेड़ था जो सड़क के बीच में आ रहा था। दो मित्रों की बातें हो रही है। पहला मित्र कहता है दूसरे से, जो रास्ते में आ रहा था, ध्यान में बैठने के साथ आंख बंद करके इतने सारे विचार आते हैं जो पहले कभी नहीं आते हैं, मगर समझ मिलती है कि आने वाले थॉट्स को कैसे देखा जाए, तो समझ के साथ ही ध्यान का हम पूरा लाभ ले पाते हैं। तो चलो हम यहाँ पर आज आए हैं, समझने के लिए आए हैं अपने जीवन में ध्यान का वृक्ष कैसे लगाए। अगर सवाल पूछा जाए, कितने लोगों को यहाँ पर गुस्सा आता है, क्रोध होता है, कितने लोगों को होता है, हाथ ऊपर करे, यस मैक्सिमम सभी को होता है। कितने लोगों को संधी देण्याचा म्हणजे मौका भेटलाय, चान्स मिळालाय, राईट? रिअली अप्रिशिएट. कसं वाटलंय? छान वाटलंय तुम्हाला? मी 2019 मध्ये महाआसमानी शिबिर केलं होतं आणि आफ्टर दॅट खूप ड्रास्टिक चेंज माझ्या लाईफमध्ये झाला आणि त्यानंतर मी ठरवलं होतं की लग्न झाल्यानंतर वाईफसोबत करणार पुन्हा. दोन्ही चाकं जर गाडीचे सेम राहिले पॉवरफुल तर गाडी स्पीडनी पडणार, राईट? त्याच कन्सेप्टनुसार लग्न झाल्याबरोबर कोणतेही इंटरनॅशनल आणि नॅशनल ट्रिपला न जाता 5 दिवस तिथे जाऊन 6 महिन्याच्याच आधी शिबिर केलं आणि खूप छान अनुभव होता. मी म्हटलं ज्याच्यासोबत आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे त्या व्यक्तीला आणि आपण सोबत दोघंही जण एका पानावर राहिलो तर चांगलं आहे, राईट? तर ते बुकही वाचण्यात मजा येते आणि समोरची जर्नी करण्यात पण मजा येते. तर ते शिबिर केलं, पुन्हा केलं. मला माहिती होतं सगळ्या गोष्टी, तरी पुन्हा केलं. तर तिथे ते शिबिर मनन आश्रम म्हणून आहे किरकटवाडीला, राईट? सो अशा प्रकारे आहेत. जेव्हा कधी तुम्हाला वाटलंय तुम्ही नक्की ते शिबिर एकदा आयुष्यात करा. आणि 2007ला महाआसमानी शिबिर केलं. तर 2007 पासून जवळजवळ आता 17 वर्ष होऊन गेले मी या ह्याच्यामध्ये आहे आणि माझ्या जीवनामध्ये खूप परिवर्तन झाले. म्हणजे त्यामध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक. हे शिबिरवाले लोक ना तुम्हाला असे थोडेसे शांत काम दिसणार, हां ते तुम्ही बघाल. ते असे असले नसणार, ते असे थोडेसे हे दिसणार. आणि सर म्हटले वेळ काढा, काय म्हणजे वेळ मिळाला तर मी तर म्हणाल वेळ काढा. जीवनातली प्रायोरिटी सगळ्यात पहिले ही आहे आपली. मी माझं उदाहरण सांगेल. जर काय म्हणजे आता माझं लग्न झालेलं आहे, पण माझी लग्नाची तारीख जर काय त्या शिबिरामध्ये असते तर मी पहिले शिबिर केलं असतं, नंतर लग्न केलं असतं. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे, प्रायोरिटी काय आहे, प्रायोरिटी. कारण आपण आलेलो आहे पृथ्वीवरती, आपल्या जीवनाची प्रायोरिटी जर का आपल्याला माहीत नसेल तर मग काय उपयोग. आता मी अनुभवातनं सांगतो, 17 वर्ष झाले याच्यामध्ये आहे. तर खूप जबरदस्त चेंजेस आपल्या लाईफमध्ये होतं. सरांनी पण जसं सांगितलं तर खूप जबरदस्त चेंजेस होतात. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा, सगळ्यात पहिले तो वेळ काढा आणि मग बाकीच्या गोष्टी करा, असं मी रेकमेंड करेल. आणि मी तुम्हाला खात्री देतो, म्हणजे बॉन्ड पेपरवर लिहून देतो की तुम्ही जेव्हा शिबिर करणार तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्म झालेलं असेल, गॅरंटेड. थँक्यू.